सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शशिकांतने रमाला नोकर बनून त्या घरात राहायचे सांगितल्यामुळे रमा शशिकांतला म्हणते की तुम्हाला हे वाटलंच कसं, आम्ही या घरात नोकर बनून राहू. तुम्हाला जर असं वाटत असेल ना तर लगेचच मी यांना घेऊन इथून निघते. शशिकांत म्हणतो की निघ मग आणि जा रस्त्यावर. कशी काळजी घेणार तू अक्षयची, आणि तुझ्याकडे आहे का काही? शून्य आहे, तू शून्य. शशिकांत म्हणतो की जा ना घेऊन. आणि कुठे जाणार आहेस त्याला घेऊन? तर रमा म्हणते की आम्ही जिथे राहत होतो ना तिथे घर भाडं भरलंय आम्ही. तर हसतच शशिकांत म्हणतो की किती बालिश आहे ग तू. शशिकांत म्हणतो की त्या गोट्याकडे घेऊन जाशील का? अगं त्याने रूम कधीच दुसऱ्याला दिली. तेव्हा रमा म्हणते की मग मी दुसरीकडे घेऊन जाईल, जगात खूप जागा आहे. शशिकांत म्हणतो की अगं तू काय काळजी घेणार त्याची, आणि अक्षयचं जर काही बरं वाईट झालं ना त्याला जबाबदार तू असशील. तेव्हा तुझ्याकडे एकमेव पर्याय आहे रामा, तू फक्त आमच्या घरात नोकर आणि नोकर बनून राहशील. शशिकांत म्हणतो की विचार कर रमा, उद्या जर अक्षयच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर पहिलं सीमा जीव देईल, नाही तर ती वेडी होईल. तेव्हा रमाला मोठा धक्का बसतो. आणि शशिकांत म्हणतो की त्यानंतर रमा तू विधवा होशील, अजून काय काय होणार आहे ना याचा तू विचारच केला नाही. तर आता रमाच्या डोळ्यासमोर ते सर्व येऊन रमा म्हणते की ठीक आहे, मला मंजूर आहे. तेव्हा शशिकांतला मोठा आनंद झालेला असतो आणि आता रमा ही त्याच घरात नोकर बनायला तयार झालेली असते. इकडे आता दुसऱ्या दिवशी अक्षय हा शुद्धीवर येतो तर रमा अक्षयला उठवते. तेव्हा अक्षय सभोवताली बघतो आणि म्हणतो की हे आपण कुठे आलो, आणि ही तर आपल्या घरातलीच रूम आहे. रमा म्हणते की मी अगोदर तुम्हाला सगळं सांगते, फक्त पाणी प्या. तर अक्षय लगेच पाणी पितो. अक्षय म्हणतो की रमा तू जर यांची मदत घेतली तर आत्ताच्या आत्ता ती सर्व मदत देऊन आपण पुन्हा आपल्या पहिल्या घरी राहायला जाऊ, चल निघ इथून. तर रमा म्हणते की नाही, मी कुणाची मदत नाही घेतली, तुम्हाला चक्कर आली होती आणि तुम्ही बेशुद्ध पडले होते. अक्षय म्हणतो की मला काही ऐकूनच घ्यायचं नाही रमा, आत्ताच्या आत्ता इथून निघ. तर रमा म्हणते तुम्हाला ऐकूनच घ्यायचं नाही का? तेव्हा अक्षय म्हणतो की तिथे काय काय घडलं रमा, तुला काही माहिती आहे का? इकडे आता शशिकांत सर्वांना बोलावून रमा आणि अक्षय त्या घरात नोकर बनून राहतील असे सर्वांना सांगतो. तेव्हा आता सर्वांना मोठा धक्का बसताच जान्हवी म्हणते की पण आपल्या घरात नोकर आहे ना, मग रमा आणि अक्षयच का? रमाकांत म्हणतो की रमा आणि अक्षय याच घरात राहतात, तेव्हा त्यांना नोकर बनून इथं राहावं हे मला पटलेलं नाहीये. शशिकांत म्हणतो की तुला विचारलंच कोणी? तर आनंद म्हणतो की मला सुद्धा हा निर्णय अजिबात पटलेला नाहीये. तेव्हा शशिकांत जोराने भडकत म्हणतो की माझ्या शब्दाला आडवे जाता काय, आणि माझ्यासमोर मतं मांडायचे नाहीत. कुणाची लायकी काय आहे ना ते या घरात फक्त मी ठरवणार. असे बोलताच आता आई आजी म्हणते की अरे पण शशिकांत यांनी आपल्याच मुलाला त्रास होईल असं तुला नाही वाटत का? तर शशिकांत म्हणतो की नाही होणार त्रास आई. शशिकांत म्हणतो की उलट त्याचा स्वाभिमान जपला जाईल, आणि दुसरीकडे जाऊन जर त्याचं काही बरे वाईट झालं तर काय? तर आई आजी म्हणते ते सुद्धा खरंच आहे म्हणा. ढोंग करत शशिकांत म्हणतो की तुम्ही माझं ऐका, मी एवढा वाईट नाहीये. तर शशिकांत म्हणतो की यामागे सुद्धा मला अक्षयची काळजी आहे, आणि सीमा तू बघितलंस ना, तू माझ्या अंगावर कोयता घेऊन धावून आली होती तरीसुद्धा मी ते सर्व बाजूला ठेवून अक्षयची मदत केली आणि अक्षयला घरात घेतलंस. तेव्हा आव्या म्हणतो की अक्षय किती मानी आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा मला काकांचं म्हणणं पटतंय. आव्या म्हणतो की अक्षय जर या घरात राहिला तर तो सेफ राहील. तर बोट करत शशिकांत म्हणतो की आणि त्याचा स्वाभिमानही इथे जपला जाईल, हेच बोलायचं होतं ना आभ्या तुला? तर आभ्या म्हणतो हो हो. तर आता इकडे अक्षय रामाला म्हणतो की आत्ताच्या आत्ता इथून निघून चल. तर रामा ओरडतच म्हणते की थांबा तुम्ही. तर अक्षय म्हणतो कशाला मला थांबवतेस? अक्षय म्हणतो की रामा मला चक्कर येण्याच्या अगोदर तिथे काय काय घडलं तुला माहिती आहे का? असे म्हणत आता अक्षय रामाला ती सर्व घडलेली हकीकत सांगू लागतो. अक्षय कसा रिक्षातून तिथे आला, आणि तो रिक्षावाला कसा अक्षयला सोडून तिथून पळून गेला. पाठीमागून कसा शशिकांत मुकदम आला. तर अक्षयने त्याला कसे 1,00,000 रुपये देऊ केले, तर शशिकांतने ते पैसे कसे भिरकावून दिले, हे सर्व आता अक्षय हा रमाला सांगतो. तर आता गुंड पाठीमागून येऊन कसे अक्षयला गुंडांनी मारले आणि ते पैसे कसे पाण्याच्या बादलीत पडले, हे सर्व आता अक्षय आता रमाला बोलतो. त्यानंतर त्या गुंडांनी कसे अक्षयला मारले आणि ते कसे तेथून निघून गेले, आणि ते पैसे घेत असताना आपल्याला कशी चक्कर आली, हे सर्व आता अक्षय रमाला सांगतो. पण त्यानंतर रमा म्हणते की त्यानंतर काय झाले हे तुम्हाला माहिती आहे का? आणि अक्षयला कसे रिक्षातून घरी आणले, आणि शशिकांतने अक्षयला कसे त्याला गटारात फेकून द्या किंवा हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, इथे आणू नका हे सांगितले. हे सर्व आता रमा अक्षयला सांगते. तेव्हा रागाच्या रुद्रावताराने कोयता घेऊन सीमाने कसा शशिकांतच्या मानेला लावला, आणि सीमाने सांगितलेले असते की शशिकांत मुकादम, माझ्या मुलाला जर काही झालं तर अगोदर मी तुला संपेल आणि नंतर मी संपेन. आजपर्यंत मी तुझं सर्व बायको म्हणून सहन केलं, पण आज हे काही बोलते.
तेव्हा शशिकांतने सीमाला अक्षयला घरामध्ये नेण्याची परवानगी दिलेली असते, पण घरामध्ये नाही तर सर्वंट क्वार्टरमध्ये अक्षयला ठेवायचे सांगितलेले असते. हे सर्व आता रमा अक्षयला सांगते. तर आता शशिकांतने आपल्याकडे येऊन कसे तू या घरात नोकर बनून राहा, कारण उद्या जर अक्षयचं काही बरं वाईट झालं तर तू विधवा होशील आणि सीमा तर जीवच देईल किंवा वेडी होईल. हे सर्व आता शशिकांतचे बोलणे आता रमा अक्षयला सांगते. ते ऐकून आता अक्षय विचार करत म्हणतो की आपण तर आता मोठ्या चक्रव्यूहात फसलोय, पण मी त्या माणसापुढे अजिबात हार मानणार नाही. अक्षय म्हणतो की तू ही लाचारी का पत्करलीस रमा, आणि त्याच्यासमोर तू त्याच्या होला हो का म्हणालीस. आता आयुष्यभर आपण त्याच्यासमोर काय असं नोकर बनून राहायचं का. अक्षय म्हणतो की मला आता त्यापेक्षा तुझाच राग यायला लागलाय रामा, कारण मला असं वाटतंय की आता त्यांच्या अगोदर तूच माझ्या विरोधात आहेस की काय. तेव्हा रमा म्हणते की काय बोलताय हे तुम्ही. अक्षय म्हणतो की रमा हे सगळं मी तुझ्यासाठी करतोय आणि तुलाच माझी काळजी नाही, यापेक्षा मी मरण पत्करील. तेव्हा रमा म्हणते की यासाठीच मी हे सर्व करते. रमा म्हणते की तुमचा जीव वाचावा म्हणून मी हे सर्व करते, कारण मला तुमचा जीव जास्त महत्त्वाचा आहे. तर अक्षय मोठ्याने ओरडत म्हणतो की रमा. तर रमा म्हणते की त्या शशिकांत मुकदमाने माझ्यासमोर कुठलाही पर्याय ठेवला नव्हता आणि तुम्ही आत्ता माझ्यासमोर शुद्धीवर आले, तुम्हाला काही माहिती आहे का. तर आता अक्षय म्हणतो की नाही रामा, मी आता एक क्षणही इथे राहणार नाही, आणि लगेचच अक्षय हा तेथून जाऊ लागतो. तर रमा अक्षयला थांबत म्हणते की अहो तुम्ही ऐका ना. तर अक्षय म्हणतो की मी अजिबात ऐकणार नाही, आणि रमा अक्षय पुन्हा गोट्याच्या त्या रूममध्ये येतात. तर ऑलरेडी गोट्या हा तिथे आलेला असतो. रमा अक्षय येताच गोट्या भाऊ म्हणतो की या या आले तुम्ही. तर अक्षय म्हणतो की तुम्ही माझ्या खोलीत काय करताय, आणि मी रूमचं भाडं भरलं आहे, तेव्हा तुम्ही लॉक तोडून आतमध्ये कसे आलात. तेव्हा गोट्या म्हणतो की मी या रूमचा मालक आहे, मी तर येऊच शकतो. गोट्या म्हणतो की त्या दिवशी तुम्हाला उडू उडू मारलं होतं ना, आणि भुष्या मी तर तुझ्याकडं नंतरच बघतो, पण तुम्ही इथे राहून जे राडे करता ना, तेव्हा आता मी तुमच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंटच करतो, असे आता गोट्या हे अक्षयला बोलतो. तर अक्षय म्हणतो की तुम्ही काय आमची पोलीस कंप्लेंट करणार, खरं तर आम्हीच तुमची पोलीस कंप्लेंट केली पाहिजे, तुम्ही आमचा टेम्पो घेऊन पळालात. तर अक्षय म्हणतो की आम्ही तुमच्या रूमचे सगळे पैसे दिलेले आहेत, तेव्हा आम्ही इथेच राहणार. तर रमासुद्धा म्हणते की बरोबर आहे. तर बोट करत गोट्या भाऊ म्हणतो की हे बघा, तुमचं आणि माझं काही ॲग्रीमेंट झालेलं नाही आहे, मी पोलिसांना बोलवीन. तर गोट्या म्हणतो की तुम्ही नक्की शिकलेलेच आहात ना. अरे बाबा, कागदाशिवाय या जगात काहीच खरं नसतं. तर अक्षय म्हणतो काय बोलताय तुम्ही, आम्ही तुम्हाला 15,000 रुपये कॅश दिले, कॅश, आणि ते कागदाचेच पैसे होते ना. तर गोट्या म्हणतो की अहो मी या बोटाची थुकी त्या बोटावर कशाला करील, कुठे दिले तुम्ही मला पैसे आणि कधी दिले. तेव्हा आता गोट्याने हात वर केल्याचे बघताच रमा अक्षयला मोठा धक्का बसतो. रमा म्हणते की हे तुम्ही काय बोलताय, तुमच्यात काही माणुसकी आहे की नाही, आम्ही दिले तुम्हाला पैसे. तर गोट्या म्हणतो की हा चांगला विचार तुम्ही बाहेर राहून करायचा, आणि लगेच अक्षयची गादी उचलत गोट्या ती बाहेर फेकून देतो, आणि त्याच्या माणसांना म्हणतो की तुम्ही काय तोंड बघताय, चला उचला यांचं सामान आणि द्या ते बाहेर फेकून. तर रमा अक्षय त्यांना आता अडवू लागतात, पण ते सर्व सामान आता बाहेर फेकून देतात. गोट्या म्हणतो की तुम्ही काहीच पैसे भरलेले नाही आहेत. तर लगेचच अक्षय एका त्या माणसाला कानाखाली मारतो. तर लगेचच एक लाकडाचा दांडा घेऊन भूषण आता गोट्याकडे दाखवत म्हणतो की माझ्या दोस्ताला जर काही केलं ना तर मी ऐकून घेणार नाही. गोट्या म्हणतो की माझीच रिक्षा चालवतो आणि माझ्याच घरात राहून माझ्यावरच दादागिरी करतोयस का असं. तर भूषण म्हणतो की आपण स्वस्त वस्तू वापरतच नाहीत, पडू दे मागात. तर तेवढ्यात पोलीस तिथे येतात. तेव्हा लगेचच पोलिसी आतमध्ये म्हणतात की काय चाललं इथे. तर लगेच गोट्या नाटक करत म्हणतो की बघा बघा, मी या रूमचा मालक आहे आणि हे मला मारतात आणि दमदाटी करतात. तर गोट्या म्हणतो की यांनी मला पैसेही दिले नाही, तेव्हा यांना पकडा आणि जेलमध्ये टाका. तर पाठीमागून दरवाजात शशिकांत तिथे आलेला असतो. अक्षय म्हणतो की साहेब हा माणूस चक्क खोटं बोलतोय, आम्ही याला 15,000 रुपये दिलेत. तर आता गोट्या म्हणतो की याने भाडं बिडं काही भरलं नाही, हे खोटं बोलतायत. तर गोट्या म्हणतो की अहो बघितलं का, हा तुमच्यासमोर मला शिव्या घालतोय आणि कसली भाषा वापरतो. तर रमा म्हणते की 1 मिनिट. तर लगेच तो इन्स्पेक्टर अक्षयला म्हणतो की तू चल रे. तर भूषण म्हणतो की अहो तुम्ही असं काय करताय, आपण नाही का तो काल मॅटर सॉल्व केला होता. तर लगेच पोलीस म्हणतो की हा मॅटरसुद्धा इथे सॉल्व करायचा नाही, ते तुला जेलमध्ये टाकील.
तर रमा म्हणते की अहो आम्ही खरंच पैसे दिलेत, हे खोटं बोलतात. तर पोलीस म्हणतो की तुम्ही त्यांना पैसे दिले तर त्याची काही पावती बिवती असेल ना, नाहीतर काहीतरी ॲग्रीमेंट असेल ते तरी दाखवा. तर गोट्या म्हणतो साहेब यांचं काही ऐकू नका. तर लगेचच अक्षय म्हणतो की तू स्वतःला काय समजतोस, मी याच वेळेस अशी 100 घरी विकत घेऊ शकतो, तुला माहिती आहे का मी कोण आहे. तर लगेचच गोट्या हा अक्षयकडे बघू लागतो, पण अक्षयच्या लगेचच ध्यानात येतं आणि अक्षय गप्प होतो. त्यानंतर आता अक्षय हा रमासोबत ते सर्व सामान घेऊन अखेर मुकादमांच्या घरात नोकर म्हणून राहायला येतो. तर शशिकांत म्हणतो की खूप गर्व होता ना आणि आला का आता. तर अक्षय म्हणतो की तुमचा अहंकार जाळण्यासाठी आणि त्यातला पेटवण्यासाठी मी इथे आलो आहे. तर तुमचा मुलगा म्हणून जगण्यापेक्षा नोकर म्हणून राहील मी. तर शशिकांत म्हणतो ठीक आहे, तुमच्याकडे 15 मिनिटं आहे, लवकर तुम्ही आतमध्ये जा, नाही तर तुमच्या पगारातून मी पैसे कट करील. तर रागाने अक्षय हा शशिकांतकडे बघतो आणि म्हणतो की बघ आता मी तुझा अहंकार कसा जाळतो ते. तर आता मुकादमाच्या घरामध्ये येऊन अक्षय हा शशिकांतचा अहंकार कसा जाळतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.